आणि हो, मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट बोलायचं विसरून गेलो अक्षताबाई. मी नाही, अक्षताबाई असं तुम्हाला म्हणण्यासारखं तुमचं वय नाही हे मला मान्य आहे. पण मला वाटतं तुम्हालाही ह्या संबोधनाची सवय असावी आणि मीही शिक्षक असल्यामुळे मलाही ती गोष्ट सवयीची आहे. तेव्हा अक्षताबाई, मी तुमचं अभिनंदन करतो. कशाबद्दल? शेतकऱ्यांच्या दारात जाऊन त्यांना शिक्षण देण्याच्या पद्धतीबद्दल. एक शिक्षक म्हणून मला ही पद्धत अत्यंत योग्य वाटते. थँक्यू. चहा घ्या ना. थँक्यू. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यावेळी तुम्ही जेव्हा दौऱ्यावरती जाल तेव्हा जरा सांभाळून राहा. तुम्ही इतक्या आपुलकीने सांगता आहात त्याबद्दल धन्यवाद. पण मी एक IAS ऑफिसर आहे. या दौऱ्यांची, मेळाव्यांची, तिथल्या लोकांची मला चांगलीच सवय. तुम्ही मला नीट ओळखत नाही म्हणून सांगते की मला सांभाळून राहायला सांगण्याबद्दल तुम्ही जे... अक्षताबाई, मी तुम्हाला जरी नीट ओळखत नसलो तरी मी माझ्या भावाला चांगला ओळखून आहे. विविध गावांमध्ये पसरलेले त्याचे उद्योगधंदे, त्याच्याशी संबंधित भली बुरी माणसं, ह्यांना काही आपण ओळखत नाही ना. म्हणजे काही वाईट घडलं नाहीच तर चांगलंच आहे. थोडीशी काळजी घेतली तर घडणारी वाईट घटना आपण टाळूही शकतो, नाही का? तुम्ही असं का म्हणताय? घडणाऱ्या घटना मला जे भविष्य सांगतायत त्याच्यावरनं मी तुम्हाला हा इशारा देतोय. हा, म्हणजे पटत नसेल तर सोडून द्या. येतो मी. ओके. हो, बरोबर आहे. मी ऑफर लेटर पाठवू का मग? नाही, इट्स ऑल राईट. नाही, इट्स ओके. ओके, ठीक आहे. मग आपण त्याआधी एकदा भेटूया. ओके, थँक्यू व्हेरी मच. गुड डे. येस, कोण? बिपिन सरंजामे? हां, म्हणजे निशांत सरांनी पाठवलंय? बरं, ठीक आहे, त्याला आत पाठव. May I come in, madam? येस, कम इन. Good morning. गुड मॉर्निंग. Bipin. हॅलो. Hello. हॅव अ सीट प्लीज. After you. Thank you. बिपिन सरंजामे, राईट? Right. ॲक्च्युली तुमचं नाव मला फॅमिलियर वाटतंय, पण आत्ता एक्झॅक्टली लिंक लागत नाही आहे. तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? नाही. इनफॅक्ट तुमचंच काम असू शकतं माझ्याकडे. आमचं? कोणतं? काय मॅडम, आम्ही लायसन्सची कामं करतो, मध्यस्थी वगैरे. आम्ही म्हणजे? आम्ही म्हणजे मी आणि माझा मोठा भाऊ नितीन. के? नितीन सरंजामे. आय सी. महाजन साहेबांचं सगळं काम तोच करत असे. पण गेल्या 6 महिन्यापूर्वी त्याला बायपासचं ऑपरेशन झालं. त्यानंतर मग सगळं काम मी पाहतो. ओके ओके ओके. नितीन सरंजामे मला माहिती आहे. दॅट्स गुड. सो मॅडम, कमिंग टू द पॉईंट, तुम्ही एक नवीन कंपनी फ्लोट करतात, बरोबर? म्हणजे असं महाजन साहेबच म्हणाले. सो त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन, त्याची इतर सगळी कामं, लायसन्स, ह्या कामांसाठी मी... ओके, नाव आय रिमेंबर. तुम्ही आमच्या व्हाईस प्रेसिडेंट कर्व्यांना ओळखतच असाल? ऑफकोर्स, भेट झाली आहे त्यांची माझी अनेकदा. पण काय आहे, त्यांना भेटण्यापूर्वी तुम्हाला भेटणं आवश्यक. मॅडम, आम्ही काम आपल्यासाठी करतो, कंपनीसाठी नाही. तशी पद्धतच आहे आमची. त्यामुळे तुमची संमती मिळणं... ठीक आहे, तुम्ही कर्व्यांना भेटा. तुमच्या टर्म्स कंडिशनविषयी तेच तुमच्याशी बोलतील. ओके. सो मॅडम, आता आपली परवानगी मिळालीच आहे, तेव्हा कामाला सुरुवात करण्याआधी किंवा करण्यासाठी मला काही ॲडव्हान्स लागेल. तोही कर्वेच तुम्हाला देतील. नाही मॅडम. काय आहे, आम्ही ज्या व्यक्तीसाठी काम करतो त्या व्यक्तीच्या हातूनच कॅश घेतो.
का? का मॅडम, त्यामुळे पैसे कोणी दिले, कधी दिले, किती दिले याबद्दल गैरसमज होत नाही कधीही. ठीक आहे, आत्ता किती लागतील तुम्हाला? 50,000 पुरतील. 50? 50 म्हणजे नंतर लागतील तसे मागून घेईन मी अजून. ठीक आहे, मी वाउचर मागवते. काय झालं? नाही मॅडम, आम्ही वाउचरवर सही करणार नाही. म्हणजे तशी पद्धतच आहे आमची. इनफॅक्ट अशी कामं करणारा कोणीच तशी सही करणार नाही मॅडम. पण मग एवढे पैसे मी तुम्हाला का द्यायचे? कामं पटपट व्हावीत म्हणून. अर्थात तुमचा माझ्यावर विश्वास असेल तरच आणि तेव्हाच. ओके, बट ॲक्च्युली आय रिअली डोंट नो की माझ्याकडे आत्ता एवढी हार्ड कॅश असेल की नाही. आय हॅव टू चेक इट आउट. मॅडम मी निघतो. ओके. माय कार्ड. तुमच्या मनातल्या सगळ्या शंका मिटल्या आणि ऑफकोर्स पैसे आले की जस्ट कॉल मी. आय विल बी हिअर. शुअर. बाय. नाईस मीटिंग यू. या, सेम टू यू. हॅव अ गुड डे. थँक यू. काय रे, आज कशी काय अचानक आठवण झाली तुला माझी? आजकाल कॉलेजमध्ये थांबत नाहीस ना तू. तुझ्याशी बोलावं म्हटलं तर बोलत नाहीस. आज काय अचानक? कॉलेजमध्ये बोलता येत नाही. आजूबाजूला 10 जण असतात. तेही खरंच आहे म्हणा. तनू, तुझी आजी आजारी होती ना मध्यंतरी. आता कशी आहे तिची तब्येत? बरी आहे. खरं म्हणजे ती डॉक्टर करंड्यांमुळे ती वाचली. म्हणून कॉलेजनंतर परस्पर मी तिच्याच जवळ जातो. तिच्या शेजारीच बसून अभ्यास करतो. म्हणजे आजी घरी आली आता? मी पण येईन तुझ्या बरोबर तिला भेटायला. चालेल? चालेल ना. न चालायला काय झालं? ती आता घरी आली आहे म्हणून मला सारखे प्रश्न विचारत असते. तनू, तू अजून घरी का नाही आलास? अच्छा, म्हणून तुला माझी आठवण झाली तर. तनू, तू अजूनही नचिकेत काकाकडेच राहतोस? अरे पण मग आई ऑफिसला गेल्यानंतर आजीजवळ कोण असतं? मावशी गेली ना? होय. हो काय होतं नू? तू इतक्या बेजबाबदारपणे कसा काय वागू शकतोस? फक्त बेजबाबदारपणे मीच वागतोय असं नाहीये. इथे मला परत मिळवण्यासाठी किंवा मला जिंकण्यासाठी आई त्या शिरोडकरांशी लग्न करायचं का हा विचार करते. काय? होय, ते दोघंही माझी संमती विचारतायत. अशा वातावरणात मी तिथे राहूच कसा शकतो? पण तनू, मग तू या बाबतीत नचिकेत काकाशी का बोलत नाहीयेस? बोललो मी त्याच्याशी. त्याला सांगितलं मी, आईने हे ठरवण्याआधी मला विचारायला नको का? माझा सल्ला घ्यायला नको का? तर नचिकेत काका मला म्हणाला की सल्ला घ्यायला तू तिथे असायला हवास. नचिकेत काका बरोबरच बोलला. तो कधी चुकीचं बोलतो का? कधीच नाही. मग तू काय ठरवलंयस आता?
तेच ठरवायला मी तुला इथे बोलवलं. मी काय सांगणार? निर्णय तुला घ्यायचा आहे, मला नाही. अगं पण मला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घ्यायला मला तू मदत करू शकत नाहीस? मी मदत करणार नाही असं म्हणाली का? जाई, सुधाईला माझी खूप आठवण येते. आणि तुला? मलाही तिची खूप आठवण येते. आणि आईची? तनू, आईची आठवण येते ना तुला? येते ग, पण काय? ती तुझी आई आहे तनू, हे विसरू नकोस तू. जाई, मलाही वाटतं का घरी जावंस? मग अहंकार आड येतोय तुझा, हो ना? तनू, तुला तुझ्या अहंकाराचा टेंभा मिरवायला तुझी जन्मदाती आईच मिळाली? जाई, अगं आईनी तनू, मला नाही कळत, मला खरंच नाही कळत. मी जन्मदात माझी आई गेली, त्यामुळे आई काय असते हे मी फक्त इतरांकडून ऐकत आले आणि पुस्तकात वाचत आले. तरी तनू, मला असं वाटतं की तू तुझ्या आईशी असं वागायला नकोस. जाई, मग मला तू तरी सांग ना, मी काय करू? तनू, तुला मनापासून घरी जावंसं वाटतंय ना? हा तनू, बास झालं आता तुझं विचार करणं. तुझं सामान गोळा कर आणि ताबडतोब घरी चालायला लाग. जाई, मी तनू, प्लीज बाय, मी जाते. आणि मला वाटतं तुझा निर्णय आता पक्का झाला. हां, बाय. आई, अगं पण आई. हो हो, बोल ना, मी ऐकतीये. मगापासून नुसती आई आई करत मागे मागे फिरतीयस. तुझं म्हणजे लहान मुलाचे वर्तन चाललंय. पण तू माझं ऐक ना. वर्षा, मगापासून मी तुझंच ऐकतेय. या घरात आपल्या दोघींशिवाय तिसरं कुणी आहे का? म्हणजे हे बरं आहे. तू माझं ऐकणार आहेस का नाही? हे बघ, तुला जे काही सांगायचंय ना ते 5 मिनिटात सांग, मला भरपूर काम आहेत. हा, एवढ्या रात्री कसली कामं तुला? मॅडम वर्षा, दिवसभर आपण घरी असता का? त्यामुळे दिवसभराची काय काय कामं असतात हे तुम्हाला कसं कळणार? त्यामुळे जे काही सांगायचं ना ते पटकन सांग, नाहीतर मी निघा. हा, बस ना बस ना बस ना. सांग लवकर. आई, मला ना आज एक खजिना सापडला. कसला खजिना आणि कुठे सापडलाय? पुस्तकांचा, सरांच्या घरी. कर्म, मग आपल्या घरी काय कमी पुस्तकं आहेत? तसं नाही ग, त्यातली 80% पुस्तकं ही निसर्गाची माहिती देणारी आहेत. हा, मग काय, सर मला म्हणाले तुला पाहिजे तेव्हा तू पाहिजे तितकी पुस्तकं वाचू शकतेस. हो ना, मग रोज 2-2 पुस्तकं घेऊन ये आणि वाचत जा. नाही ना, एक प्रॉब्लेम आहे. काय झालं? सरांचा ना एक नियम आहे. कसला नियम? पुस्तक बाहेर जाता कामा नये घराच्या. अच्छा, म्हणजे आत्ता माझ्या लक्षात आलं. ती पुस्तकं वाचण्यासाठी तुला सरांच्या घरी जायचंय, दिवसातून 3-4 तास तरी, आणि त्याच्यासाठी तू माझ्याकडे परवानगी मागतेस ना? करेक्ट. जाऊ ना? वर्षा, तुझं नक्की काय चाललंय हे कळेल का मला? म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर मला पुढे शिकायचं नाही असं तू आधीच जाहीर केलंस. लहान असताना झाडं, पानं, फुलं यांचं वेड होतं, ते आता रानावनात जंगलात फिरण्या इतपत वाढलं. पुस्तकं वाचण्याची मुळात तुला आवड नाही, पण आता अचानक रोज 3-4 तास तरी सरांच्या घरी जाऊन पुस्तकं वाचायची म्हणून तू माझ्याकडे परवानगी मागतेस. अगं, हे सगळं काय चाललंय? हा आई, ठीक आहे, या वाचनामुळे मला डिग्री मिळणार नाही, पण माझ्या ज्ञानात तरी भर पडेल. पर्यावरणाच्या कसल्या त्या चळवळीत तू जेव्हा पहिल्यांदा भाग घेतला होतास ना, तेव्हाच मी तुला सांगितलं होतं,
वर्षा, या फील्डमध्ये तुला काही करायचं असेल तर या विषयावर जेवढं मिळेल तेवढं, न मिळेल तर ते मिळून वाचत जा. तसं नाही का ताई, काय ना माहितीये ना, तेव्हा तिला मोर्चे, निदर्शन आणि मग त्याच्या नावाखाली भटकण्यात इंटरेस्ट होता ना. गप्प बस रे तू. आई ठीक आहे, तेव्हा मला नाही वाटलं वाचावं असं, पण आता मला वाटतंय ना वाचावं असं, तर तू आता नाही का म्हणते मला? कारण ती पुस्तकं तुला चारूच्या घरी जाऊन वाचायची आहेत म्हणून, कळलं? त्या चारू समोर तुला तुझ्या वयाची मुलं पपलू वाटतात. मला कळतच नाही त्या चारू मध्ये एवढं काय. पुस्तक आहेत ना त्यांच्याकडे, म्हणून मला जायचंय. त्यांच्याकडे पुस्तक आहेत ही केवळ सबब आहे. ते काही नाही, त्या पुस्तकांची यादी मला आणून दे. 1 नाही 4 लायब्ररीला पालथ्या घालीन आणि ती पुस्तकं तुला आणून दे. तसं तरी कशाला, तू यादी दे, मला दे. आपण सगळी पुस्तकं विकत आणूया, मग काहीच प्रॉब्लेम येणार नाही. कधी देतेस यादी? हे बघ, त्यांच्याकडे काही 2-4 पुस्तकं नाही, 300-350 पुस्तकं आहेत त्यांच्याकडे. मग काय झालं? नो प्रॉब्लेम. आपण 10-10 पुस्तकं आणूया घरी. तुझी सगळी पुस्तकं वाचून झाली ना की मग आपण कुठल्या तरी लायब्ररीला देऊन टाकू. कशाला पण? माझ्यासाठी तू एवढा खर्च करावा असं वाटतच नाही मला. तसं नाहीये ते. मी ही पुस्तकं विकत आणली ना तर मग झटकन तुला घरी बसून पुस्तकं वाचायला लागतील ना, ते तुला नकोय. काय नाही का ताई, तुझ्याकडे लक्ष देऊ नकोस, काही ऐकू नकोस तिचं. काय बघतेस? जा चल, जेवायला घे, भूक लागली. मला भूक नाहीये, मी जाते. हा बोल, आता काय म्हणत होतीस तू? कशाला? मग आजपासून मी 3दा तुझ्याशी बोलायला आले तर नाही, नको, थांब जरा, नंतर बोलू. नंतर बोलू म्हणजे काय? मी काय फालतू बडबड करत असते? तसं नाही का अनु, मगाशी त्या टीव्हीवर ना लढाईचं लाईव्ह कव्हरेज दाखवत होते. मला वाटत होतं तूही ते बघावंस म्हणून तुला थांबवत होतो. बरे निवे, ते सोड. काय म्हणत होतीस तू? नाही, काही गरज नाहीये, माझं मी बघीन. कमॉन अनु, एवढा आडमुठेपणा चांगला नाही. कोण करते आडमुठेपणा? मी नाही, मी करतोय बस. आता तरी सांग. निशांत, हा जो तू बिपिन सरंजामे नावाचा माणूस आपल्या नवीन कंपनीच्या कामाकरता निवडलायस ना, तो त्याचं काय झालं? नीट काम करतोय ना तो सारखे पैसे मागत असतो रे. आज किती मागितले त्याने? तुला कसं कळलं आज तो आला होता? नाही तर तू एवढी चिडलीच नसतीस ना. निशांत, आज त्यांनी 50,000 रुपये मागितले. बरं मग काय? मी त्याला म्हटलं, बाबा हे 50,000 रुपये तुला कशा करता हवेत, कोणाला द्यायचे? तर 1 नाही आणि 2 नाही. नंतर त्याला सांगितलं की ठीक आहे, 50,000 रुपये घे, पण मला त्याच्या वाउचरवर सही करून दे. तर तेही तो करायला तयार नाहीये. मग पैसे त्याला तू दिलेस की नाही? नाही. काय? का नाही दिलेस त्याला? आणि कारण काय सांगितलंस? काय नाही, त्याला सांगितलं आता माझ्याकडे एवढी हार्ड कॅश नाहीये. हसला असेल त्याच्यावर. तुला कसं कळलं? तो काय तुला खडानखडा माहिती देतो की काय घरी फोन करून? अनु, अगं आपल्या ऑफिसमध्ये 25-30 लाखाची कॅश असते, हे माहितीये त्याला. बरं मग तू हे सांगितल्यावर तो हसून निघून गेला असेल ना? नाही, पैसे तयार असतील तेव्हा मला फोन करून बोलवा म्हणून सांगितलं. ठीक आहे, मग उद्या त्याला तेवढी कॅश देऊन टाक. कशाला? त्यांनी पैसे घेतल्याची चिठ्ठी नाही, चपाटीने, आणि उगाचच पैसे देऊ मी त्याला? हो दे, पाहिजे तर माझ्या नावावर टाक. नाही निशांत, अजून आपली नवीन कंपनी अस्तित्वात यायची आहे. अजून तू त्याचा चेअरमन व्हायचा आहेस. आणि उद्या जर मी त्याला हे पैसे दिले आणि आपल्या ऑडिटर्सनी मला 17 प्रश्न विचारले तर उत्तर कोण देणार? मी देईन त्यांना उत्तर. झालं? नाही, तू मला आधी सांग, त्या सरंजामेला मी एवढे पैसे का देऊ? अनु, हे पेपरवर्क पूर्ण व्हायला जितका उशीर होईल तितकं सगळंच लांबणीवर पडेल. कित्येक लाखाचा लॉस होईल. हो. आणि हे जर व्हायला नको असेल तर 25-30 लाख हे मोजावेच लागतील, ज्याच्यामुळे हे सगळं पेपरवर्क फास्ट तयार होईल. पण मग आता हे पैसे कोणाला द्यावे लागणार आहेत? आय मीन चारावे लागणार आहेत. व्यवहारात त्याला लाच असंही म्हणतात. पण नंतर 25-30 लाख गमवायचे नसतील तर? नाही निशांत, मला हे लाच वगैरे देऊन कामं करून घेणं अजिबात पटत नाही. मलाही ते पटत नाही, आणि मी तुला ते मागेच सांगितलं होतं. कसं असतं अनु, खर्च होणाऱ्या रुपयाची आणि मिळणाऱ्या रुपयाची एक व्हॅल्यू असते. आज खर्च होणारा रुपया आणि उद्या खर्च होणारा रुपया यात एक फरक असतो. त्याचप्रमाणे आज मिळणारा रुपया आणि वर्षभरानंतर मिळणारा रुपया यातही फरक असतो. मान्य आहे मला,
पण मग म्हणून हे बघ अनु, मी तुझ्यावर काही जबरदस्ती करत नाहीये, कधी करणारही नाही. पण मी आता जे काही सांगितलं त्याचा नीट विचार कर आणि मग निर्णय घे.